हृदयाची कुटिलता मला सोडून जाई. मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. दया व न्याय याविषयी मी गाणे गाईन. दया व न्याय याविषयी मी गाणे गाईन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन. पवित्र शास्त्र बायबल नवा करारमधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि वचन 7 मध्ये आम्ही असे वाचतो, मला दया पाहिजे, यज्ञ नको. ह्याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लाविला नसता. पापामुळे मनुष्य कधीही देवाच्या प्रेमळ हृदयाला समजू शकत नाही. पवित्र शास्त्रामध्ये देवाचे वचन सांगत आहे, मला दयेत आनंद होतो, यज्ञामध्ये नाही. याचा अर्थ देव कर्मकांड आणि समारंभापेक्षा दयेला अधिक महत्त्व देतो. म्हणजेच देव बाह्य शुद्धतेपेक्षा मनाच्या शुद्धतेकडे अधिक लक्ष देतो. पापामुळे मनुष्य दया, माया, करुणा, संयम, सहिष्णुता, प्रेम आणि आपुलकीचे या भावनापासून दूर राहतो आणि आपल्या पापी स्वभावामुळे तो देवाला क्रोधित करीतो आणि त्याच्या शिक्षेस पात्र ठरतो. ह्याच कारणामुळे प्रभू येशू ख्रिस्त देहधारी झाला आणि मानवजातीच्या तारणासाठी त्या वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले आणि 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा जिवंत उठला. जो कोणी येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपला प्रभू आणि त्याच्या जीवनाचा तारणहार म्हणून स्वीकारतो, त्याचे तारण होते आणि दैवी स्वभावाचा भागीदार बनतो. तुम्ही देखील या दैवी स्वभावाचे भागीदार व्हावे हीच प्रार्थना देवाजवळ आम्ही करीत आहोत. आमेन.